नाही. काही तर डिप्रेशन येतं, काही तर टेन्शन येतं, काही तर प्रॉब्लेम येतं आणि काही लोक लगेच सुसाईड करायला जातात का नाही. काही लोक लगेच रेल्वे खाली जाऊन पडतात, काही ट्रक खाली जाऊन पडतात, काही लोक लगेच म्हणतात की आता लय वैताग आलाय नवऱ्याचा. काही लोक कमजोर असतात, नवराच कारण होते सगळे, लगेच जाऊन त्याचे सुसाईड करायला. तर बायका बी असतात, बायकासाठी नवरी म्हणतात आता मला जगायचं किंचित काम कमी का सुसाईड करतात, कारण ते त्या टोकापर्यंत जात नाही. कित्येक उदाहरण मध्ये असणारे आम्ही बघितले, कित्येक लोक प्रार्थनेला येणारे आणि एक अचानक असे किती ऐकलं की कंटिन्यू प्रार्थनेला येणारे जुने ख्रिस्ती आहे आणि एक दिवशी कळालं की सुसाईड करू अशी गुण मिळेल. कधी कधी धक्का बसतो, कसं काय झालं. प्रभूमध्ये येणारे, बाप्तिस्मा झालेले, प्रभूभोजन घेणारे, असं काय झालं की अचानक त्यांनी फाशी घेऊन मेले. हे कसं काय झालं, कारण पहिल्या कृपेचा अर्थ कळाला नाही. जी कृपा आहे आपल्याला जपायची आहे, मरण सगळ्याला येणार आहे, पण त्या मरणाला योग्य वेळेसाठी आपल्याला जपणं गरजेचं आहे. तुझा असं गाडी खाली जाऊन पडते, फाशी घेऊन मरते, ह्याच्यासाठी नाही, मरण तर येणारच आहे, पण त्या मरणाला बी जपा. कारण म्हातारपण आयुष्य, दीर्घ आयुष्य देवाने दिलेलं आहे, व ती योग्य वेळेस येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काही गोळ्या बिस्किट खाऊन मरू नका. जे मरण आहे